महाराष्ट्र विकास। बावनहारी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती। This Diwali, gift Naturals ice cream. Cotton King Vibes, 100% cotton holiday collection. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा आणि पर्यावरण नाशाचा गंभीर आरोप। नमस्कार, महाराष्ट्र विकास यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण एका अशा गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडपण्याचा आणि भूमाफियांना पाठिंबा देण्याचा गंभीर आरोप होत आहे। ठाणे जिल्ह्यातील दिवा गावात मोठ्या प्रमाणात बेकायदा भराव आणि पर्यावरणाचा नाश चालू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये रोष पसरला आहे। एकीकडे भाजप शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी काम करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे त्यांच्याच युतीतील उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे। चला या प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया। नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील दिवा गावातील शेतकरी गणेश निळकंठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते दिवा गावात बांधकाम व्यावसायिक धर्मेंद्र गोयल याच्या जमिनीवर प्रवीण सखाराम पाटील याच्या मार्फत मोठ्या प्रमाणात बेकायदा भराव टाकला जात आहे। यात 226 एकर जमिनीवर प्लॉट तयार करण्याचे काम चालू आहे, ज्यांपैकी बहुतांश जमिनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत। पण या शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता राजकीय दबाव आणि दादागिरीच्या जोरावर त्यांच्या जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोप गणेश पाटील यांनी केला आहे। विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या 10 एकर जमिनीचा उल्लेख केला आहे, ज्यासाठी त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही। व्हिडिओमध्ये दिसत आहे की पर्यावरणाला पूरक असलेल्या कांदलवन खाडीपात्रात आणि घनदाट जंगलात JCB, पोकलेन मशीन्स आणि ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि भराव टाकण्याचे काम चालू आहे। यामुळे नैसर्गिक नाले आणि खाडीपात्र बुजवले जात असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे। गणेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की अशा बेकायदा कारवायांवर कोणतीही कारवाई का होत नाही आणि यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा पाठिंबा असल्याचा त्यांचा आरोप आहे। ठाणे जिल्ह्यात यापूर्वीही शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडपण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींसाठी योग्य मोबदला मिळालेला नाही आणि स्थानिक प्रशासनाकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही। उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात गेल्या काही वर्षात बिल्डर आणि भूमाफियांनी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी वारंवार समोर आलेल्या आहेत। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अनेकांना आपलं जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। गणेश पाटील यांच्या व्हिडिओनंतर स्थानिक शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आंदोलन तीव्र केलं आहे। त्यांचा आरोप आहे की शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून भूमाफियांना संरक्षण दिलं आहे। एकनाथ शिंदे स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवतात, पण त्यांच्याच नेतृत्वाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असं दिव्यातील स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे यांचं नाव यापूर्वीही अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांशी जोडलं गेलं आहे। 2021 मध्ये जेव्हा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर विकास मंत्री होते, तेव्हा त्यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यास NITच्या 4.5 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला होता। ही जमीन झोपडपट्टी पुनर्वसनासाठी राखीव होती, पण शिंदे यांनी ती खासगी व्यक्तींना दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। या प्रकरणात नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती, पण शिंदे यांनी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचा दावा केला होता। याशिवाय 2022 मध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांपैकी एक अब्दुल सत्तार यांच्यावरही वाशिम जिल्ह्यातील 37 एकर गायरान जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याचा आरोप झाला होता।
या प्रकरणातही शिंदे यांनी सत्तार यांचा बचाव केला होता, ज्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. दिवा गावातील कांदलवन, खाडीपात्र आणि घनदाट जंगल हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, पण मोठ्या प्रमाणात भराव टाकून नैसर्गिक नाले आणि खाडीपात्र बुजवले जात आहेत, ज्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. पर्यावरण विभाग आणि ठाणे जिल्हा कलेक्टर यांनी या प्रकरणी तपासणी करणं अपेक्षित होतं, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की राजकीय दबावामुळे सरकारी यंत्रणा गप्प आहे. कांदलवन खाडी ही आमच्या परिसरातील पर्यावरणाचा कणा आहे, पण भूमाफियांच्या लालसेमुळे आणि राजकीय संरक्षणामुळे हा नाश चालू आहे. पर्यावरण विभाग आणि कलेक्टर काय झोपले आहेत का, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला. महाराष्ट्र विकास मीडियाने या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर शिंदे यांच्या जोरदार टीका केली आहे. शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचे अनेक दिवे लावले आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. फडणवीस यांनी आता तरी शेतकऱ्यांसाठी उभं राहावं. जर अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घातला नाही तर महाराष्ट्राचं राजकारण भूमाफिया आणि भ्रष्ट नेत्यांचं केंद्र बनून राहील. शेतकऱ्यांचा असा आग्रह आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. जर फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडेल, असेही शेतकरी म्हणत आहेत. दिवा गावातील शेतकऱ्यांचा आक्रोश आणि पर्यावरणाचा नाश हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळं पान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरील हे आरोप गंभीर आहेत आणि याची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणं आणि पर्यावरणाचा नाश करणं हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर तो सामान्य माणसांच्या हक्कांचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. ते या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आम्ही महाराष्ट्र विकास मीडियातर्फे या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र विकास चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. क्या बोले रे तूने सांप के बारे में वीडियो डाला है? तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई?